हॅलो फ्रेंड्स, आज आपण शिकणार आहोत वैदिक मॅथ्स मध्ये कॅलेंडर हा टॉपिक. कॅलेंडर हा टॉपिक असला की त्याच्यामध्ये क्वेश्चन बऱ्याचदा असे विचारले जातात, व्हॉट वॉज द डे ऑन 27 जुलै 18. आपल्याला डे फाइंड करायचं असतं. त्यावेळी बऱ्याच मुलांना त्या गोष्टी येत नाही. त्यासाठी आपण हे सिंपल पद्धतीने कसं करायचं ते आपण आज शिकणार आहोत. आता डे फाइंड करण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी माहित असणं खूप गरजेचं असतं. ते म्हणजे डे कोड, दुसरं म्हणजे मंथ कोड आणि थर्ड म्हणजे इयर. ते कोड कसे लक्षात ठेवायचे आणि ते काय आहेत ते आपण आता शिकूया. फर्स्ट आहे डे कोड. डे कोड साठी आपल्याला डे माहित असणं गरजेचं. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे. ते आपण घेऊया. संडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. ओके, तर डे कोड मध्ये संडेचा कोड आहे 0, मंडे 1, ट्यूसडे 2, वेडनेसडे 3, थर्सडे 4, फ्रायडे 5, सॅटरडे 6. हे आहेत डे. आता आपण बघूया मंथ कोड. पहिल्यांदा मंथ लिहून घेऊया. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तर आता हे कोड लक्षात ठेवण्यासाठी सोपी मेथड आहे. ती आपण फर्स्ट 3 मंथचा कोड आहे 035. ओके, लास्ट 3 मंथचा कोड आहे 035. आता मीटर म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे मंथ राहिले आहेत. त्याचा कोड काय आहे तर 614625. हे फर्स्ट आपण लक्षात ठेवणं जास्त गरजेचं. आता बघूया इयर कोड कसं. इयर कोड साठी आपल्याला जे क्वेश्चन विचारले जातात ते बऱ्याचदा 16 सेंचुरी पासून विचारले जातात. ते आता लेटेस्ट पर्यंत. तर मग आपण 16 पासूनचे कोड बघूया. जसं की 1600 to 1699 याचा कोड आहे 6. ओके, नंतर 1700 to 1799 याचा आहे 4. 1800 to 1899 याचा आहे 2. 1900 to 1999 याचा आहे 0 आणि 2099 याचा कोड आहे 6. तर आपण याचा सिक्वेन्स अशा प्रकारे लक्षात ठेवू शकतो 6420. ओके, हे आहे डे कोड, मंथ कोड आणि इयर. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा त्याच्या मदतीने ते आपण बघूया. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट आपल्याला काय करायचंय तर जो इयर आहे त्याच्या लास्ट 2 डिजिट आपल्याला घ्यायचे आहे. तर इयर आहे 1857. तर आपण घेणार आहोत फक्त 57. ओके, नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे याला आपल्याला 4 ने डिव्हाइड करायचं. तर 4 ने डिव्हाइड केल्यानंतर आन्सर काय येतं 57 डिवाइडेड बाय आन्सर येतं 4 1 जा 4, 4 4 जा 6. आन्सर डेसिमल मध्ये येतं तर आपल्याला ते घ्यायचं नाही. आपल्याला होल नंबर घ्यायचा. नेक्स्ट आपण घेणार आहोत याच्यामध्ये डेट आहे 27. नंतर आपल्याला घ्यायचं आहे मंथ. जसं की जुलै मंथचा कोड आहे 6. तर आपण 6 घेणार आहोत. आणि 1857 मध्ये 1800 टू 1899 याचा कोड काय आहे 2. तर आपल्याला तो घ्यायचा. या सगळ्याचं आपल्याला ऍडिशन करायचंय. हे आन्सर. आता हे आन्सर आलं की त्याला आपल्याला आपले जे डे आहेत 7 तर त्या 7 ने आपल्याला डिवाइड करायचं. आपण जेव्हा 7 1 जा 7 करतो 3 राहतो. नंतर 7 5 जा 35 केल्यावर 1 रिमेन असतो. तो 1 आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला आन्सर येतं ते न घेता आपल्याला जो रिमेनर नंबर आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आता 1 चा कोड काय आहे डे कोड मध्ये 1 कोणाचा कोड आहे तर 1 जो आहे तो मंडेचा कोड आहे. म्हणजे आपला आन्सर आहे मंडे. व्हॉट वॉज द डे ऑन 27 जुलै 1857. आन्सर इज मंडे. ओके, तर आपण अजून एक असा क्वेश्चन घेऊया आणि सॉल्व्ह करू. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट वॉज द डे ऑन 15 ऑगस्ट 1947. यासाठी आपल्याला फर्स्ट काय करायचंय 47 घ्यायचे. नंतर याला 4 ने डिवाइड करायचे. जे आन्सर येतो 4 1 जा 4, 4 1 11 आन्सर आलं. नंतर आपल्याला डेट घ्यायची आहे जी आहे 15 ऑगस्ट महिन्याचा कोड घ्यायचा आहे जो आहे 2 आणि 1947 याचा कोड घ्यायचा आहे जो आहे 0. याची ऍडिशन होईल. आन्सर आला आहे आणि त्याला आपण 7 ने डिवाइड करतोय. 7 1 जा 7, 5 रिमेन राहिलेले आहेत म्हणजे 5. ओके, आता 5 हा कोणाचा कोड आहे तर 5 हा फ्रायडेचा कोड आहे. म्हणून आपलं व्हॉट वॉज द डे ऑन 15 ऑगस्ट 1947 याचा आन्सर येतो फ्रायडे. ओके, तुम्ही अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता आणि स्वतःच्या बर्थडेट सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता. आता आपण प्रॅक्टिस केली आहे. 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. आता तुम्हाला होमवर्क मी देते. व्हॉट वॉज द डे ऑन 24 जान 1750. याचं तुम्हाला डे फाइंड करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला आन्सर सांगायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.